हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हनिंग। सायंकाळची वेळ आहे, चहा झालेला आहे आणि आता मी डिनरची तयारी करत आहे। तर आज डिनरमध्ये स्पेशल बेत आहे। तर डिनरमध्ये मी बनवणार आहे फिश थाळी। यामध्ये मी फिश करी, फिश फ्राय बनवणार आहे आणि संपूर्ण रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। नॉनव्हेज मधील करण्यासाठी सगळ्यात सोपा, कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारा पदार्थ म्हणजे मासे, पण खाण्यासाठी तो पदार्थ तेवढाच अवघड आहे। तर या ठिकाणी फ्रेश असे मासे आणलेले आहेत। 2 ते 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर फिश हे मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे। फिश कोणतेही असो, भाजी बनवायच्या आधी ते जर आपण थोडा वेळ मॅरिनेट केले तर ते जास्त टेस्टी लागतात। या ठिकाणी फिशमध्ये मी मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, त्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस आहे तो पिळून घेतलेला आहे। सुरुवातीला हळद, लिंबू, मीठ हे आपल्याला व्यवस्थित फिशला चोळून घ्यायचे आहेत। यामध्येच आपल्याला 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला फिशला व्यवस्थित चोळून घ्यायची आहे। त्यानंतर फिश आपल्याला ताट झाकून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। फिश मॅरिनेट होईपर्यंत या ठिकाणी आता मी तांदूळ आहेत ते शिजवून घेणार आहे। तांदूळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ करून घेतले आणि आता मी भाताचा कुकर लावणार आहे। जेव्हा मी फिश बनवते तेव्हा भात थोडासा जास्त बनवते, कारण सगळ्यांना फिश करी सोबत भात खायला आवडतो। या ठिकाणी मी कणिक सुद्धा मळून घेत आहे। आपण जर सगळी कामे असे सिक्वेन्सने केली तर आपला स्वयंपाक आहे तो लवकर होतो। या ठिकाणी भातासाठी कुकर लावलेला आहे, कणिक मळून ठेवलेली आहे, फिश मॅरिनेशनला ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी आता फिश करीसाठी आपण मसाला तयार करून घेऊया। तर सुरुवातीला वाटण बनवून घ्यायचं। तर या ठिकाणी मी खोबरं घेतलेलं आहे, हे सुकं खोबरं आहे। सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही या ठिकाणी वापरू शकता। मी जवळपास अर्धी वाटी सुकं खोबरं आहे ते अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। 1 कांदा आहे तो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि मग त्याचं वाटण बनवायचं आहे। कोणताही नॉनव्हेजचा आयटम असो त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण छान लालसर भाजून घ्यायचं, म्हणजे भाजीला टेस्ट तर चांगली येतेच पण त्यासोबतच एक स्मोकी असा फ्लेवर येतो। या ठिकाणी मी जवळपास पाव वाटी डाळे वापरलेल्या आहेत। डाळ्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट तर चांगली येतेच पण त्याबरोबर भाजी थोडीशी दाटसर घट्ट सुद्धा होते। या ठिकाणी कांदा सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा, खोबरं, डाळे व्यवस्थित थंड झाले की त्याचं आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। या ठिकाणी सुरुवातीला मी डाळे आणि खोबरं आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहे। यामध्येच आपल्याला घालायची आहे थोडीशी फ्रेश कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि भाजलेला कांदा आणि बारीक असं मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। या ठिकाणी फिश करीसाठी लागणारं वाटण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। या ठिकाणी मी चिंच सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, ती सुद्धा आता मऊ झालेली आहे। हाताने थोडंसं चोळून आपल्याला त्याचा कोळ काढून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 चमचे कोळ आपल्याला आमटीसाठी लागणार आहे। या ठिकाणी आपले फिश आहेत ते छान मॅरिनेट झालेले आहेत। यातील काही पीस आहेत ते मी सेपरेट ताटामध्ये काढून घेतले, तर उरलेले फिशचे पीस आहेत ते मी टोपल्यामध्ये ठेवले। तर ताटामध्ये काढलेल्या फिशचे पीस आहेत त्याचा मी फिश फ्राय बनवणार आहे। तर आता टोपल्यामध्ये जे काही फिश उरलेले आहेत त्याचं मी फिश करी बनवणार आहे। तर या ठिकाणी फिश फ्राय बनवण्यासाठी सुरुवातीला पीसवरती मी थोडंसं मीठ घातलं, कारण सुरुवातीलाही मॅरिनेशनसाठी आपण मीठ वापरलेलं आहे। त्यावरती मी 2 ते 3 चमचे फिश फ्राय मसाला घालून घेणार आहे। या ठिकाणी मी मालवणी फिश फ्राय मसाला वापरत आहे। तुमच्याकडे जर हा फिश फ्राय मसाला नसेल किंवा कोणताही फिशचा मसाला नसेल तर तुम्ही धणे पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला एकत्र करून फिशवरती चोळून घेऊ शकता। फिशचे जे पीस आहेत त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला मसाला आहे तो व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला फिश फ्राय आहे तो खाताना टेस्टी लागेल। अशा पद्धतीने मसाला दोन्ही साईडने व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे आणि सगळ्या पीसला मसाला लावून झालेला आहे। या ठिकाणी मी माशांवरती कोट करण्यासाठी या ठिकाणी रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे। रव्याच्या कोटिंगला सुद्धा छान टेस्ट यावी यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचाभर मी फिश फ्राय मसाला घातलेला आहे। फिश फ्राय मसाल्याऐवजी तुम्ही या ठिकाणी लाल तिखटही घालू शकता आणि व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने फिशचे जे पीस आहे त्यावरती रवा व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे रवा आहे तो पीसला व्यवस्थित चिटकून राहील
आणि अशा पद्धतीने आपल्याला रवा व्यवस्थित कोट करायचा आहे। सगळे पीस आहेत ते मी रव्याने कोट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग फ्राय करून घेणार आहे। कधीही जेव्हा मी फिश घरामध्ये बनवते तेव्हा सगळ्यात आधी मी फिश फ्राय बनवते। सगळ्यांना आधी फिश फ्राय खायला देते आणि त्यानंतर मग फिशची करी बनवते, चपाती, भाकरी, भात बनवते। कारण सगळ्यांना फिश फ्राय घरामध्ये खूप आवडतो। फिश खायला थोडासा उशीर लागतो, आपल्याला काटे काढून सावकाश ते खावे लागतात। त्यामुळे मी सुरुवातीला फिश फ्राय बनवून सगळ्यांना खायला देते। या ठिकाणी तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल सोडलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला रव्याने कोट केलेले हे फिशचे पीस आहेत ते अलगदपणे ठेवायचे आहेत। खालच्या साईडने एक अर्धा मिनिट झाल्यानंतर आपल्याला उलटून घ्यायचे आहेत। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला फिश फ्राय आहे तो रेडी होतो। अशा पद्धतीने आपण 2 ते 3 वेळा फिश आहेत ते अलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी अगदी 2 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। जास्त तेलही वापरण्याची गरज पडत नाही आणि कमी तेलामध्येच आपले फिश फ्राय हे छान कडक भाजले जातात। तुम्हाला जर फिश व्यवस्थित फ्राय झालेत का नाही हे कळत नसेल तर तुम्ही एक 2-3 मिनिटांनंतर उलटण्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने असं दाबून पाहायचं। आपलं जर उलटणं चमचा लगेच खाली गेलं तर समजायचं आपले फिश फ्राय आहे तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे। या ठिकाणी आता मी सगळ्यांना फिश फ्राय आहे तो खायला देणार आहे। अशा प्रकारे टेस्टी असा आपला फिश फ्राय तयार झालेला आहे। सगळेजण फिश फ्राय एन्जॉय करत आहेत आणि आता मी फिश करी बनवून घेणार आहे। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी तेल सोडून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण। वाटण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला तेलामध्ये वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला 1 मिनिटभर तरी वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर या ठिकाणी आता घालूया 1 चमचाभर काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, त्यामध्येच मी घातलेला आहे 1 चमचाभर फिश मसाला। या ठिकाणी जर तुमच्याकडे फिश करी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित वाटण आणि मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला कलर छान येतो। यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी अर्धी वाटी गरम पाणी आणि गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला आणखीन एकदा मसाला आहे तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत जर आपण सगळं वाटण मसाला परतून घेतला तर आपली भाजी आहे ती टेस्टी होते। या ठिकाणी पाहू शकता आपला सगळा मसाला एका ठिकाणी गोळा व्हायला लागलेला आहे, म्हणजे मसाला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त वापरा। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्यामध्येच आता घालायचं आहे 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ घातल्यामुळे भाजीला अतिशय छान टेस्ट येते। आमटीला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेले फिशचे जे पीस आहेत ते सोडून घ्यायचे आहेत। या ठिकाणी उकळत्या आमटीमध्येच आपल्याला फिश सोडून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळा फिशचा फ्लेवर आहे तो आमटीमध्ये उतरतो। फिश सोडल्यानंतर एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मात्र आपल्याला अगदी केअरफुली 3 ते 4 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे, कारण 3 ते 4 मिनिटाच्या आतच आपले फिश आहेत ते व्यवस्थित शिजतात। त्यानंतर मी चपात्या करून घेतल्या आणि गरम गरम चपात्या झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।